सर्वांना नमस्कार. प्रत्यक्ष प्रगणक यांनी आता ॲपवर काम चालू केलेलं आहे, परंतु काही प्रगणकाकडून काही गंभीर अशा चुका होत आहेत. जसं की 1 ते 30 इमारती एका प्रगणकाच्या पूर्ण झालेल्या आहेत, परंतु प्रगणक यांच्याकडून प्रत्येक वेळेस इमारत क्रमांक 1, 2, 3 अशा निवडण्याच्या ऐवजी 1 ते 30 घरांची सर्व घरांची माहिती ही 1 नंबरच्याच घरामध्ये नोंदवली गेली आहे किंवा 1 नंबरच्याच इमारतीमध्ये नोंदवली गेलेली आहे. अशी गंभीर चूक अनेक प्रगणक यांच्याकडून झालेली आहे. जर अशी चूक झालेली असेल आणि सदरील माहिती जर सिंक केलेली नसेल तर आपल्याला ती माहिती त्या प्रगणक स्तरावरूनच डिलीट करता येईल आणि परत त्या घरांची माहिती आपल्याला परत भरता येईल. अशा वेळेस त्या ठिकाणी ओळ क्रमांक, कुटुंब क्रमांक, गणना घर क्रमांक याच्यामध्ये गॅप तयार होईल, परंतु ती माहिती योग्य होईल. परंतु ज्यावेळेस अशा प्रकारची माहिती ही सिंक केली गेली आहे, ती माहिती वर पाठवलेली आहे, तर ती माहिती प्रगणक यांना डिलीट करता येत नाही. तर अशा वेळेस अशा या गंभीर चुकीच्या वेळेस 1 ते 30 इमारत क्रमांक निवडून 30 इमारतीमध्ये वेगवेगळ्या घराची माहिती भरणे अपेक्षित असताना एकाच इमारतीमध्ये अशी माहिती भरल्या गेलेली असेल व ती माहिती जर फॉरवर्ड केलेली असेल, सिंक केलेली असेल, तर ती माहिती कशा पद्धतीनं डिलीट करायची, कमी करायची, दुरुस्त करायची याविषयी आपण यामध्ये माहिती पाहणार आहोत. जर ती माहिती सिंक केलेली आहे, पुढं डाटा आलेला आहे, तर ती सिंक केलेली माहिती आपल्याला एक डिलीट करावं लागेल. परंतु तू सिंक केलेली माहिती डिलीट कशी करावी किंवा त्यामध्ये कशी दुरुस्ती करावी याविषयी आपण माहिती पाहूया. अशी जर पुनरावृत्ती एक किंवा 2च घरात झालेली असेल, समजा पहिले 3 घरं करताना तिन्ही घराला 1 इमारत क्रमांक नोंदवली गेली असेल, तर त्या ठिकाणी आपण 2 आणि 3 इमारतीला रिकामं घर दाखवून त्या ठिकाणी ॲडजस्ट करू शकतो. परंतु अशी गंभीर चूक जास्त घराबाबतीत झाली. 30 घरं अशी भरली गेलेली आहेत. 30 इमारती वेगवेगळ्या दाखवण्यापेक्षा एकच इमारत क्रमांक दाखवून त्यामध्ये माहिती भरली आहे, तर कशी करावी? तर प्रगणक यांच्या ॲपमध्ये आधीच सिंक केलेला डाटा संपादित करा या टॅबमध्ये जायचं आहे. या ठिकाणी ओळ क्रमांक 1, गणना घर क्रमांक 1, इमारत क्रमांक 1 आणि कुटुंब क्रमांक 1 भरलेला आहे. इथं दुसरं ओळ क्रमांक 2, गणना घर क्रमांक 2, इमारत क्रमांक 2 आणि कुटुंब क्रमांक 2 भरलेला आहे. परंतु प्रगणकाकडून अशी 30 कुटुंब ही सगळी एकाच इमारतीमध्ये भरण्यात आलेली आहेत किंवा एकाच गणना घरामध्ये जर भरण्यात आलेली असतील, तर ती माहिती चुकीची आहे पूर्णपणे. ती माहिती आपल्याला जशी तशी ठेवता येणार नाही. तर ती माहिती कशी डिलीट करायची किंवा कमी कशी करायची याविषयी माहिती पाहणार आहोत. तर जो अगोदर डाटा सिंक केलेला आहे त्यामध्ये संपादित करा याच्यामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी पेन्सिलला क्लिक करायचं आहे आणि कारण विचारेल ती, तर स्वतःकडून करून या ठिकाणी पुढे चालू ठेवा करायचं आहे. त्यानंतर पहिलं घर आपलं बरोबर आहे, पहिली इमारत 2 ते 29, तर 30 घरांची माहिती एकच इमारतीत भरलेली असेल, 2 ते 29 आपल्याला डिलीट करायचे आहेत. तर स्वतःकडून असं करून पुढे चालू ठेवा करायचं आहे आणि तिथे इमारतीचा वापर या ठिकाणी आपल्याला ती इमारत तात्पुरत्या स्वरूपात रिकामी अशी दर्शवावी लागेल. रिकामी पर्याय शोधायचे आहे. खालच्या बॉक्समध्ये चुकीची माहिती हा पर्याय टाका. चुकीची माहिती भरण्यात आलेली आहे आणि त्याला पुढे सबमिट करा. तर अशा पद्धतीने 2 ते 29 प्रकारच्या सर्व माहिती आपल्याला अशा पद्धतीने एडिट करून रिकामी म्हणायचं आहे आणि रिकामी म्हणून चुकीचा डाटा त्या ठिकाणी विंडोमध्ये भरून चुकीचा डाटा भरण्यात आला आहे असं भरून ती माहिती सबमिट करायची आहे. अशी सबमिट केलेली सर्व माहिती ही जरी सिंक झालेली असेल तरी आपल्याला परत माहिती अद्यतन करा या टॅबमध्ये या ठिकाणी ओपन होईल अपूर्ण स्वरूपात. तर ती माहिती आपल्याला या ठिकाणाहून डिलीट करता येईल. ती माहिती सिंक झालेली माहिती सध्या या ठिकाणी दिसत नाही आपल्याला, परंतु ती सिंक झालेली माहिती घर रिकामे आहे असं दर्शवून त्या ठिकाणी माहिती चुकीची भरली आहे खाली त्या टॅबमध्ये भरून परत या ठिकाणी ते आपल्याला उपलब्ध होईल वापस प्रगणकांच्या ॲपवर व या ठिकाणाहून ती आपल्याला माहिती डिलीट करता येईल. समजा 1 ते 30 घरं एकाच इमारतीनं किंवा एकाच गणना घरानं भरली असतील, तर 1 नंबरचं तसंच कायम ठेवून 2 ते 29 अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी परत वापस घ्यावे लागतील. या ठिकाणी ते 2 ते 29 सर्व डिलीट करावे लागतील आणि संबंधित प्रगणक यांना पुन्हा ॲपमध्ये 2 ते 29 पुढील त्या सर्व घरांची माहिती योग्य इमारत
क्रमांक दर्शवून पुन्हा भरायला सांगावी लागेल. तर हा एकच पर्याय त्याच्यावर उपलब्ध आहे. तरी अशा प्रकारची गंभीर चूक जर कोणा प्रगणकाकडून झाली असेल तर त्याला या पद्धतीनं सिंक जरी केलेला असेल तरी तो डाटा परत मिळून त्या ठिकाणी तो डिलीट करायचा आहे आणि परत त्या घराचं काम त्या प्रगणकाला करावं लागेल. या पद्धतीनं ती चूक आपल्याला सुधारता येईल. तरी धन्यवाद. अशा पद्धतीने चूक कोणाची झाली असेल तर या पद्धतीने ती त्यांनी दुरुस्त करावी व पुढे अशा प्रकारची चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. धन्यवाद.